आदिवासी बांधवांचा पाण्याचा प्रश्न कधी सुटणार? पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आपटा हद्दीतील टंचाईग्रस्त कोरडवाडी आणि हिरावाडी आदिवासी वाडीच्या जलजीवन मिशन योजनेला 3 वर्ष उलटून गेले, तरीही काम पूर्ण न करून आदिवासींना पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवणाऱ्या रा.जी.प. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि आपली जबाबदारी झटकणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्यावर कारवाई करून प्रलंबित योजना तात्काळ पूर्ण करण्याच्या मागणीसाठी कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांचे अलिबाग येथील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात बसले होते. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशा ठाम भूमिकेत आदिवासी बांधव बसले होते. ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था संतोष ठाकूर व कोरलवाडी आणि घिरावाडी आदिवासी यांची मागणी आहे, जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड, अलिबाग, रायगड. सोनाली संतोष पवार, कोरलवाडीमधून. आम्ही पाण्याच्या बद्दल मोर्चा घेऊन आलोय. भरपूर वर्ष झाली आम्हाला पाणी नाहीये. आम्हाला खदूल पाणी प्यायला लागतं. या सरकारांनी आम्हाला आदिवासी लोकांना येडं समजतात की आम्हाला पाणी, त्या मराठी लोकांना पाणी भेटतं पण आदिवासी लोकांना पाणी भेटत नाही. मग आम्ही एवढी वर्ष झाली बिन पाण्या वाचून राहतो. म्हणजे पाणी भेटतं पण भरपूर अर्धा तासवरून आम्हाला 2-2 हंडे डोक्यावरून घेऊन यायला लागतं. एवढा उन्हात ताणातून अख्खा दिवस आमचा पाण्या वाजून जातो. आम्हाला बाहेर आम्ही अर्धा तास चालत जायला लागतं विहिरीपर्यंत. विहिरीचं पितो. काही बोरिंग आहेत, बोरिंग पण बिघडलेले आहेत. पण आता विहिरीचं पाणी पितो पण त्या विहिरीमध्ये पण जंतू, साप वगैरे सगळे खराब झालेत. त्या पाणी भरपूर घाण वगैरे पडले त्याच्यामध्ये. तसला पाणी आम्ही पितो. आमची मुलं वगैरे पण आजारी पडतात. ते आजारी पडतात त्या आठवड्याभरून आम्ही 3-3, 4-4 दिवसातून आम्ही दवाखान्यात पण घेऊन जातो. पण या अशा तुमच्या गावामध्ये आली होती, पाणी मिळतं का तुम्हाला? नाही, ते अर्धवटच काम सोडून दिलंय. ते अधिकाऱ्यांनी पैसे आमच्या आदिवासी लोकांचं खाल्लेत. त्यांना काय त्याच्यामुळे पाप भेटणार आहे, त्यांना आमच्या आदिवासी लोकांची हाय लागणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला जोपर्यंत पाणी आमच्या गावापर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. जगलो मेलो इथंच मरू. काय झालं इथे अधिकाऱ्यांचंच होईल, आमचं होणार नाही. पण आम्हाला जोपर्यंत वाडीपर्यंत पाणी भेटत सेंटर आहे ना, तिथून आम्ही 4-4 भांडी वावली. याच्या अगोदर पाणी नाही मिळालं. पाणी नाही मिळत आम्हाला. लाईन गेली निस्तीच कशाला. ती विहीर किती लांब आहे? एक विहिरीवर 1.5 तास पूर्ण लागतंय. दुसरी आहे तिथं 1.25 तास लागतंय. आणि अर्धा दिवस आमचा भांडी घासून पाणी भरून कपडे धुवून जातंय. मोलमजुरी कशी? मग आता काय मोलमजुरी पाण्यासाठी आम्हाला मोलमजुरी करायला नाही भेटत. आता तुमचा निर्णय ठाम आहे की आता आम्ही पाणी येत नाही ती परत इथनं उठणारच नाही. मेलो तर इथंच मरू आम्ही. काय नाव तुझं? शेवंत किशोर वाघे, कुठलं गाव? कोरलवाडीचे. हा, ठाम निर्णय आहे तुमचा? ठाम आहे. आम्ही आता इथं बसलोय नाही, इथनं उठणार पण नाही. पाण्याचा प्रश्न हा गंभीर होत चाललेला आहे आदिवासी समाजाच्या माध्यमातून, आणि आपण ग्रामसंवर्धन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून उपोषणाला बसलेला आहात. काय नेमकी परिस्थिती आहे, काय सांगा साहेब? ही अतिशय खेदाची बाब आहे की रायगड जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनसाठी सुमारे 1200 कोटी रुपयांचा टेंडर काढले गेले. अगदी टेंडरांची खैरात ठेकेदारांना वाटण्यात आली आणि ती खैरात वाटल्यानंतर त्याच्यामध्ये अधिकारी, इंजिनियर्स हे वाटेकरी झालेले आहेत. आणि ते वाटेकरी झाल्यामुळे आज रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये ही योजना पूर्ण फोल ठरलेली आहे. एकही योजना यशस्वी झालेली नाही आहे, अशी परिस्थिती आहे. माझ्या मागे बसलेले जे वाडे वस्तीवरची लोक आहेत, ही 3 वर्षापासून यांच्यासाठी 73 लाखांची योजना मंजूर झालेली आहे. आणि 73 लाखाची योजना मंजूर झाल्यानंतर आजपर्यंत तिथे 20 ते 25% हे काम सुरू झालेलं नाही आहे. ही वाडी टंचाईग्रस्त वाडी आहे, जी शासनाच्या टंचाईग्रस्त यादीमध्ये असलेली वाडी आहे. त्या वाडीमध्ये आज पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. विहिरीतलं गढूळ पाणी हे लोक पितात. आणि अशा परिस्थितीमध्ये इथल्या इंजिनियर किंवा इथले जिल्हाधिकारी, इथल्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या CEO यांना AC बसून या योजनेची चौकशी करायला वेळ नाही आहे. मी वारंवार यांना पत्रव्यवहार करत आहे. मी वारंवार मागणी करत आहे की वाड्या वस्त्यांवर रस्ते आणि पाण्याची व्यवस्था होत नाही आहे, आपण त्यासाठी काहीतरी कृती कार्यक्रम करावा. परंतु तसं होत नाही. आणि म्हणूनच ह्या सगळ्या निमित्ताने मी मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार दाखल केलेली आहे. आणि कारण
पाणी हा मुख्य फंडामेंटल राईट्स असताना, मूलभूत अधिकार असताना त्या मूलभूत अधिकारांचं हनन ह्या रायगड जिल्ह्यामध्ये होत आहे. त्यामुळे सर्व मी विनंती करत आहे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून किंवा ह्या सगळ्या उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून की ह्या रायगडमधल्या जलजीवन मिशनची योजनेची चौकशी झाली पाहिजे. कारण चौकशी झाली तर हे अधिकारी जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांची सगळ्यांची यादी पुढे येईल. मला तर इथपर्यंत माहिती झालेलं आहे, मला सांगितलं फक्त मी कागद गोळा करतात की इथले जे कार्यकारी अभियंता आहेत पाणी पुरवठा विभागाचे त्यांनी स्वतः काही ठिकाणी पैसे स्वतःचे टाकलेत आणि ठेके दिलेले आहेत. आणि ज्या विहिरींच्या सायझेस आहेत त्या सायझेसमध्ये पण भ्रष्टाचार झालेला आहे. एकंदरीत काय तर एवढे 1200 कोटी रुपये संपूनसुद्धा आज रोजी माझा आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. त्यामुळे ह्या सगळ्या योजनेचे 3-13 वाजलेले आहेत आणि त्याची चौकशी व्हावी यासाठी हे उपोषण मी करत आहे. पाण्याच्या संदर्भातच आम्ही बसलेलो आहोत. पाणी भेटतंय काय? पाणी गेले 3 वर्ष झाले. ही जलजीवन योजना जी चालू केली तर 3 वर्षे पूर्ण झाली, अजून परत काय पाणी पोचलं नाही. जेव्हा टाकी खोदायला घेतले, फॉरेस्टची परवानगी न मिळताना टाकी खोदायला घेतली, पण ती टाकीला सगळं स्टील वगैरे सगळं आणून टाकले, मटेरियल सर्व आणून टाकले. आमचं तिथं जाण्या येण्याचा हाल झालं. आणि अजून परत तुम्ही आता पाणी आम्ही खड्ड्या बिड्यातनं असं आणतोय डोंगरातनं. हा, बोरिंग बिरिंग सर्व बंद पडून राहिलेले आहेत. काही पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाणी भेटलं नाही तर काय कराल? आता पाणी नाही भेटलं तर मग आता काय कुठून तरी ताऱ्यावरून आपट्यावरून आणतो आम्ही. आता ते उपोषणाला तुम्ही बसलात, काय मागणी तुमची आहे? आम्हाला पाणी मिळायला पाहिजे. पाणी मिळायला पाहिजे. हा, आणि अधिकारी वर्ग आला होता का कोण? अधिकारी वर्ग कोण येतात, कोण येत पण नाही. पाण्याची सोय होत नाही. होत नाही. काय नाव तुमचं? माझं नाव लक्ष्मण बापू पवार. कुठल्या गावाचं आहे? कोरळ आपटा ग्रामपंचायतचं माझे सदस्य.